राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बडे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उद्या दिल्लीला जात आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांचा दिल्ली दौरा पार पडतोय। अजित पवार या दोघांसोबत दिल्लीला जाणार की नाहीत याबद्दल मात्र अस्पष्टता आहे। जागा वाटपासंदर्भात तिढा अजूनही कायम आहे, पूर्णपणे शमलेला नाही, हा तिढा सुटलेला नाही। याच जागा वाटपासंदर्भात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा हा दिल्ली दौरा आहे का याची आता चर्चा रंगतेय। त्यामुळे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे उद्या दिल्लीला जातील। अजित पवार त्यांच्यासोबत असतील की नाही याबद्दलची माहिती अद्याप तरी मिळालेली नाहीये, परंतु राष्ट्रवादीला किती जागा मिळणार, जागा वाटपामध्ये कुणाला किती महत्त्वाचं स्थान दिलं जाईल या संदर्भात हा दौरा असल्याचं बोललं जातंय। काही जागांचा तिढा सोडवण्यात महायुतीला अजूनही यश मिळालेलं नाही आणि त्याच अनुषंगाने हे दोन बडे नेते दिल्ली दरबारी जाऊन भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा करतील अशी प्राथमिक माहिती मिळतेय। अधिक माहिती निलेश बुधावले देतात। निलेश, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत या दोन नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण काय आहे? ज्ञानदा, महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे उद्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे दिल्लीला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन अमित शहांची कदाचित उद्याच भेट होऊ शकते आणि जागा वाटपाचा जो अंतिम निर्णय आहे तो उद्याच फायनल होण्याची शक्यता आहे। मागच्या काही दिवसांमध्ये पाहतोय सातत्यानं बैठका होत आहेत। काल देखील अजित पवारांनी महत्त्वाची बैठक बोलवली होती आणि लोकसभा वाईज ज्या मतदारसंघ त्यांना मिळणार आहेत त्याचा आढावा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता उद्या ही सर्व वरिष्ठ मंडळी दिल्लीला जातील आणि पुन्हा एकदा चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील। ज्ञानदा, धन्यवाद निलेश माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।